नमस्कार. मागील भागात मी सांगितल्याप्रमाणे या भागात आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनातील काही प्रसंग ऐकणार आहोत. दत्तक पुत्र यशवंताच्या लग्नाचा किस्सा. ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे हे तसे फुल्यांच्या नात्यातलेच होते. फुले आणि ज्ञानोबा हे मावस भाऊ. तसंच या दोघांचं आणखी एक नातं होतं, ते म्हणजे फुल्यांचे दत्तक पुत्र यशवंत यांचं लग्न ज्ञानोबा ससाणेंच्या मुलीशी झालं. मात्र यामागे एक गोष्ट आहे. ती गोष्ट फुल्यांच्या चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. स्वतः ज्ञानोबा ससाणेंनी देखील ही गोष्ट लिहून ठेवली आहे. झालं असं की यशवंत हा काशीबाई नामक ब्राह्मण स्त्रीचा मुलगा. काशीबाई मूळच्या ठाण्याच्या. विधवा असताना त्यांना यशवंत झाल्यानं मोठा हल्ला कल्लोळ उठला होता. मग ब्राह्मण समाजातून संभाव्य विरोध लक्षात घेऊन ठाण्यातील डॉक्टर लाड यांनी काशीबाईंच्या मुलाला फुल्यांकडे आणून सोडले. तेव्हापासून यशवंताला ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी पोटच्या मुलासारखं सांभाळलं, किंबहुना दत्तकच घेतलं. ब्राह्मण स्त्रीचा मुलगा म्हणून यशवंताला पुढे कोणी मुलगी देईना. खरं तर यशवंताला फुल्यांनी उत्तम शिक्षण दिलं होतं. सगळी इस्टेटही त्याच्याच नावे केली होती. मग फुल्यांच्या सांगण्यावरून ज्ञानोबा ससाणेंनी त्यांची मुलगी यशवंताला दिली. या कारणाने ज्ञानोबांना लोकांनी वाळीत टाकलं होतं. मात्र फुले त्यांच्या पाठी ठामपणे उभे राहिले आणि लोकांना एक चांगला संदेश त्यातून दिला. दुसरं, ड्यूक ऑफ कॉन्टला असूड वाचून दाखवला. व्हिक्टोरिया राणीचा मुलगा ड्यूक ऑफ कॅनॉट फौजेवर अधिकारी असताना पुण्यास आला होता. हिराजीराव चिपळूणकर यांनी त्याला मेजवानी दिली. या मेजवानीला महात्मा फुलेंना देखील आमंत्रण होतं. यावेळी फुल्यांनी इंग्रजांना भारतीय गरिबांची परिस्थिती लक्षात आणून दिली आणि ते देण्यासाठी त्यांनी कलकृतीच्या त्या काळात आणि नंतरही फार चर्चा झाली होती. झालं असं की मेजवानीला जाताना फुल्यांनी फाटके पागोटे, खांद्यावर घोंगडी, गुडघ्यापर्यंत नेसलेले आखूड धोतर, कमरेला विळा, पायात दोरींनी बांधलेला आणि ठिकठिकाणी फाटलेला जोडा असा पोशाख केला होता. मेजवानीच्या ठिकाणी जाताना फुल्यांना उशीर झाला होता. उशिरा पोहोचलेल्या फुल्यांचा पेहराव पाहून पहारेदार असलेला माणूस त्यांना आज सोडेना. शेवटी हरिरावजी चिपळूणकर बाहेर आले आणि त्यांनी फुल्यांना आत नेलं. हरिरावजींना फुल्यांचं कार्य माहिती होतं, त्यामुळे त्यांनी ड्यूक ऑफ कनॉटच्या बाजूच्याच खुर्चीवर फुल्यांना बसवलं. मेजवानी संपल्यावर ड्यूक ऑफ कनॉटचे आभार मानायची वेळ आली. तेव्हा हरिरावजींनी फुल्यांनाच ते करायला सांगितलं. त्यावेळी फुले म्हणाले की मी बोलायला लागल्यास अर्धा तास तरी लागेल आणि या साहेबांकडे वेळ नसेल, त्यामुळे राहू द्या. कॉर्नेटने ही गुणगुण ऐकली आणि काय म्हणणं आहे हे विचारलं. हरिरावजींनी फुल्यांची तक्रार सांगितली. मग ड्यूक ऑफ कनॉटना वाटलं हा जंगली माणूस काय म्हणेल, म्हणून त्यांनी बोलण्यास सांगितलं. तिथं फुल्यांनी असूड नावाचा निबंध वाचून दाखवला आणि मधून मधून त्याचा अर्थ इंग्रजीतही सांगितला. गोऱ्या अधिकाऱ्यांना इथल्या शेतकऱ्यांची भाषा कळत नसल्याने रयतेच्या अडचणी सरकारला कळत नाही आणि ब्राह्मण कारकुनास लाच दिल्याशिवाय ते शेतकऱ्यांची कामं करत नाही आणि लाच न दिल्यास साहेबास ब्राह्मण काहीतरी भलतेच सांगून शेतकऱ्यांवर अन्याय करवतात. इथं शाळा नाही, खेड्यांमध्ये लोक खितपत पडले, त्यामुळे सक्तीचे शिक्षण हिंदुस्थानात सुरू करा, असं राणीबाईस माझा निरोप सांगा, असं फुल्यांनी यावेळी सांगितलं. आणि जंगली मनुष्य वाटलेल्या फुल्यांचं भाषण ऐकून आवाज झालेल्या कनॉटनेही ते मान्य केलं. 3. विचारांना कृतीचे जोड देणारा समाजसुधारक. महात्मा फुले हे आपल्या विचारांना कृतीची जोड देत असत. हे आणखी ठळकपणे सांगणारे 2 प्रसंग ज्ञानोबा ससाणेंनी सांगितले आहे. पहिला प्रसंग फुल्यांच्या शेतीतलाच. ससाणे सांगतात की एकदा मी तात्यांबरोबर म्हणजेच फुल्यांबरोबर सकाळी मळ्यात गेलो असता मजूर काम बंद ठेवून न्याहारीस बसले होते. त्यावेळी तात्यांनी स्वतः मोठ हाकली आणि मला पाणी धरण्यास सांगितलं. तिथल्या मजुरांना त्यांनी शेतकरी म्हणून पूर्वी करत असलेल्या कामांचे अनुभव सांगितले. आणि असाच दुसरा प्रसंग म्हणजे 1877 सालच्या दुष्काळातला. गोरे येथील दगडाच्या खाडीतून दगड काढण्याचे कंत्राट महात्मा फुल्यांकडे होते. तेथील एक मजूर मुलगा पुण्यात काही कामानिमित्त आला होता. ज्ञानोबा ससाणेंनी त्या मुलाला घराबाहेर चप्पल आणि घोंगडीवर लक्ष ठेवून बसायला सांगितलं आणि ते आत जेवायला गेले. महात्मा फुल्यांनी ते पाहिले आणि ते ज्ञानोबांना ओरडले. स्वतः जेवणावरून उठले आणि बाहेर जाऊन त्या मुलाला घरात बोलवलं.
आणि बाजूला बसवून जेवायला दिलं. हे निवडक 2 प्रसंग. खरं तर महात्मा फुल्यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग सापडतात जिथे त्यांच्यातील माणुसकीचा झरा किती वाहता होता हे दिसून येतं. फुल्यांचे मित्र रेव्हरंड मरे मिचेल हे त्यांचे मित्र म्हणजे महात्मा फुल्यांनी पुण्यात मुलींसाठी आणि महारामांसाठी काढलेल्या शाळेला तसंच फुलांच्या कामाला मदत करणारे ख्रिश्चन मिशनरी होते. यारे मरे मिचेल यांनी ते चालवत असलेल्या शाळेतला एक प्रसंग सांगितलाय. यावरून त्यावेळची परिस्थिती आणि मिचेल यांचा फुलांबाबतचा गौरवोद्गार लक्षात घेण्यासारखे आहेत. मिचेल लिहितात, माझे स्नेही ज्योतिराव गोविंदराव फुले ही एक मोठी उल्लेखनीय अशी व्यक्ती होती. महारांचे हित व्हावे म्हणून ते अत्यंत परिश्रम घेत असत. महार हे हिंद जातीचे. ज्योतिरावांनी एकदा त्या जातीचा मुलगा आमच्याकडे पाठवला. त्याला इंग्रजीच्या प्रारंभीच्या वर्गात घालण्या इतका त्याचा देशी अभ्यास झालेला होता. त्या शाळेत घेताच ब्राह्मण मुलांचे एक शिष्टमंडळ माझ्याकडे आले आणि म्हणाले, तुमच्या शाळेत महार मुले असल्यामुळे आम्ही शाळा सोडणार आहोत. विटाळ होईल म्हणून ब्राह्मण मुले महार मुलाला शाळेत घेण्यास तयार नव्हते. मिचेल यांनी ब्राह्मण मुलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फलदायी ठरले नाही. अखेर या साऱ्याला कंटाळून तो महार मुलगाच शाळेकडे फिरकला नाही. या प्रसंगावर मिचेल यांनी लिहिलंय की ब्राह्मी धर्म हा किती अमानुष आहे पहा. वर्ग शिक्षक ख्रिस्ती असताना ब्राह्मण मुलांना त्याचा विटाळ वाटत नसे. या शुद्ध स्वार्थासाठी ते आपले धर्मनियम, चालीरीती आणि तत्वे यांचा भंग करण्यास तयार असत. परंतु आपल्या अन्याय व निर्दयी चालीरीतींचे पालन आपल्या धर्म बांधवांनी मात्र कठोरपणे करावे अशी त्यांची अपेक्षा असत, असं मिचेल यांनी त्यांच्या एका डायरीत लिहून ठेवलंय. यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी लिहिणाऱ्या बापा पदमजी यांनीही फुलांबाबतच्या आठवणी 1895च्या सुमारास लिहून ठेवल्या आहेत. बाबा पदमजी हे ख्रिस्त धर्म प्रसारकही होते. ते फुलांनी लिहिलेल्या ख्रिस्ती धर्माबद्दल बरीचशी माहिती होती. ते मिचेल आणि डॉक्टर मिचेल या दोघांपासून त्यांच्या मित्रांपासून मिळालेली माहिती लिहित असावी. पुढे मिचेल जेव्हा भारतातून स्कॉटलंडला परतले तेव्हा ते तिथूनही महात्मा फुल्यांना पत्र लिहून आणि त्यांच्या सामाजिक कार्याबाबत आस्थेने विचारपूस करत असत, असंही बाबा पद्मजींनी त्यांच्या आठवणीमध्ये लिहून ठेवले. जेव्हा फुल्यांनी धर्मांतर रोखलं, तात्याराव धोंडोबा रोडे हे महात्मा फुल्यांचे मित्र म्हणजेच मित्राचे पुत्र, पण काही कारणाने ते देखील त्यांचे मित्रच झाले. फुल्यांची अनेक व्याख्याने आपण ऐकल्याची तात्यारावांनी आपल्या आठवणीत सांगितले. अशीच एक आठवण धर्मांतराबाबत सांगितली आहे. ज्योतिरावांनी भोकरवाडीत महारमांगांची शाळा सुरू केली होती. त्यावेळी शाळेवर एक महार पट्टेवाला ठेवला होता. तो गरिबीने फार गांजला होता म्हणून धर्मांतर करणार होता. ही बातमी कळताच ज्योतिरावांनी त्याचे समुपदेशन करून धर्मांतरापासून मन वळवले. त्याला जगन्नाथ सदाशिवजी यांच्याकडून काही मदत करून त्याच्या पगारातही 2 रुपयाची वाढ केली होती. मात्र धर्मांतर रोखलं म्हणजे फुल्यांना कुठल्याही धर्माबद्दल आस्था नव्हती असं नव्हे, कारण फुल्यांना सत्यशोधक धर्माच्या स्थापनेची गरजच या धर्माच्या जाचनी गुलामीमुळे वाटली होती. असेच घाडगे नामक गृहस्थ होते. तेही फुल्यांची व्याख्यानं ऐकायचे. त्यांनी फुल्यांचे धर्माबाबतचे विचार लिहून ठेवलेत. घाडगेंनी लिहिलंय की वरिष्ठ जातीच्या जाचामुळे महारमांग लोक मुसलमान अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारतात, तरी हे बरे नव्हे असे ते नेहमी म्हणत. परधर्मातही धर्मगुरूंचा थोडाफार जुलूम आहेच. त्याकरिता परधर्मात न शिरता मी स्थापन केलेल्या सत्यशोधक मताप्रमाणे वागा, म्हणजे सर्व जातीभेद मोडून समता स्थापन होईल असं ते नेहमी म्हणत. याच घाडगेंनी हिंदू धर्मात फुल्यांचा झालेला छळही सांगितलाय. पुढे ते लिहितात की अस्पृश्यांचा कैवार म्हणून ज्योतिरावांचा वरिष्ठ हिंदूंनी जो छळ केला त्याचा इतिहास ज्योतिराव आज हयात असते तर त्यांनी स्वतःच सांगितला असता. श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणि फुल्यांचे संबंध. महात्मा फुल्यांनी पुण्यातील महारवाड्यातील गंजपेठ जेव्हा नवीन घर बांधले तेव्हा त्यांनी श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना पत्र लिहून कळवले की तुमचा फोटो पाठवा. तो फोटो घरच्या हॉलमध्ये लावण्याचा फुलांचा मानस होता. सयाजीरावांना ऐश्वर्य संपन्न असा फोटो पाठवला. तेव्हा फुल्यांनी पुन्हा कळवलं की साध्या पोशाखातील फोटो पाठवा. तेव्हा मग सयाजीरावांनी घोड्यावर बसून साध्या पोशाखातील फोटो पाठवला.
मग तो फोटो फुल्यांनी हॉलमध्ये लावला. लक्ष्मणराव देवराव ठोसर या फुलांच्या सहकार्यांचा मुलाने ही आठवण सांगताना असंही नमूद केलंय की फुलांच्या त्या प्रसंगानंतर सयाजीरावांनी आपलं राहणीमान बदललं आणि शक्य तितकं साधं केलं. अशी सयाजीराव गायकवाडांच्या संबंधित फुलांची आणखी एक आठवण नातेवाईक ज्ञानोबा ससाणे यांनी लिहून ठेवली आहे. ससाणे म्हणतात, श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे तात्यांचे शिष्य होते. मी तात्यांबरोबर लोणावळ्यात फिरायला गेलो होतो. तेव्हा मला दिसून आले की सयाजीराव महाराज ज्योतिरावांचा फार मान राखत. ते ज्योतिरावांची सल्लामसलत घेऊन समाज सुधारणा करीत असत. पुढे महात्मा फुलेंचे निधन झाल्यानंतर सयाजीरावांनी सावित्रीबाईंना आर्थिक मदत केली आणि मग तेच पैसे बँकेत ठेवून त्यावरील व्याजावर सावित्रीबाई आणि यशवंतानं पुढचे काही दिवस काढले. मात्र यशवंताला पुढे चांगली नोकरी लागल्यावर आर्थिक प्रश्न सुटला. मात्र दोघेही सावित्रीबाई आणि यशवंत प्लेगच्या साथीत मृत्युमुखी पडले. आपण पुढील भागात ज्योतिबा फुले यांचे विचार आणि त्यांचा त्यात दडलेला खोल अर्थ समजून घेणार आहोत. धन्यवाद.